नमस्कार, मी प्रतीक्षा। आज मी बनवणार आहे छान अशी जाळी पडणारा मऊसूत होणारा ढोकळा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक वाटी ह्या वाटीने एक वाटी बेसन पीठ घेतलंय, डाळीचं पीठ, आणि एक वाटी रवा घेतलाय। रवा आणि बेसन पीठ आपल्याला सम प्रमाणात घ्यायचंय आणि दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। त्या पिठामध्येच आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची, चवीनुसार मीठ, आणि ते मी 1 कप ताक घेतलंय। तुम्ही दही असेल तर दही घेऊ शकता, मी ते ताक ॲड केलंय। आणि आता ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आणि त्याच कपाने मी 1.5 कप पाणी टाकणार आहे मी आता। तुम्ही बघू शकता प्रमाण साधारणतः 1.5 कप त्यामध्ये मी आता पाणी ॲड केले आणि आता व्यवस्थित आपल्याला ते बनवून घ्यायचे छान असं पॅटर्न। तर इथे छान असं मिक्स करून घेतले मी त्यामध्ये। तर आता त्यामध्ये घालायचं आहे खायचा सोडा। मी खायचा सोडा घातलाय, तुम्ही इनो घालू शकता किंवा बेकिंग पावडर जे असतं ते घालू शकता। मी ते खायचा सोडा टाकलाय आणि आता ते व्यवस्थित मिक्स करून आपल्याला 10 ते 15 मिनिटं छान पीठ मुरण्यासाठी ठेवायचंय। 10 ते 15 मिनिट आता हे मुरण्यासाठी ठेवून द्यायचे। आता तोपर्यंत आपण जे साखरेचं पाणी असतं गोड ते बनवूया। इथे मी साखर आणि पाणी ॲड करून घेतले। तर 10 ते 15 मिनिट झालेले आहेत, तुम्ही बघू शकता पीठ आणि छान सेट झालेलं आहे। तर आता इथे मी एक भांडं घेतलंय कुकरचं, आता त्याला तेल लावून घेतलंय खालून, आणि आता ते जे बनवलेलं ढोकळ्याचं जे पीठ आहे ते त्यामध्ये मी आता ॲड करते। आणि ते पीठ ॲड करून अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला टॅप करायचे, जेणेकरून ते व्यवस्थित सेट होईल त्यामध्ये। नंतर मी एक मोठं पातेलं घेतलंय, त्यामध्ये साधारणतः 2 ग्लास पाणी। तर आता आपल्याला जे पीठ आहे ते ढोकळ्याचं ते आपल्याला बेक करण्यासाठी ठेवायचंय। तर म्हणून मी एक मोठं पातेलं घेतले, त्या पातेल्यामध्ये साधारणतः 2 ग्लास पाणी ॲड केले। तुम्ही बघू शकता छान असं बबल्स येऊ दिलेत मी, छान म्हणजे पाणी उकळायला येऊ दिले। त्यामध्ये स्टँड ठेवले आणि त्यावर ते आपण जे कुकरच्या भांड्या ढोकळ्याचं जे आहे पीठ आहे ते ठेवून दिले आणि आपल्याला झाकून ठेवायचंय। आता कमीत कमी 20 मिनिटं 20-25 मिनिटं आपल्याला ते काढायचं नाहीये। त्यानंतर आपल्याला 20 मिनिटं झाले की ढोकळा बघायचा चेक करून की बेक झालंय की नाही व्यवस्थित। तर झालेला आहे। इथे मी गॅस बंद करून घेते आणि ते काढून घेते आता ढोकळा। तर इथे मी ठेवलंय आणि आता काढले नाहीये मी ते बाहेर अजून। तोपर्यंतच आपल्याला जे साखरेचं पाणी आपण केलेलं आहे त्यामध्ये पूर्ण ते पाणी ॲड करून घ्यायचे, खालून आणि वरतून पण। तर मी आता पलटी केले ढोकळ्याला, तर बघू शकता छान अशी जाळी पडलेली आहे आणि वरून पण आपल्याला त्याच्या साखरेचं पाणी ॲड करायचंय। ते पाणी वरचीवर मुरत असतं ह्याच्यामध्ये ढोकळ्यामध्ये। तर ते पाणी आता सगळीकडून आपल्याला ते स्प्रेड करून घ्यायचंय। तर आता आपण तडका देण्यासाठी पातेलं ठेवले मी गॅसवर, गॅस चालू करून। त्यामध्ये साधारणतः 2 पळ्या मी तेल घातलंय। त्यामध्ये मोहरी छान तडतडून घ्यायची आहे आपल्याला, जेणेकरून आपला तडका जो आहे कच्चा बसणार नाही। छान तडतडली की त्यामध्ये हिरव्या मिरच्याचे तुकडे टाकायचे आणि मी थोडीशी हिंग टाकली त्यामध्ये। छान मिरच्या तळल्या की आता आपल्याला ढोकळ्यावर ते ॲड करून घ्यायचंय। बघू शकता तुम्ही ढोकळा किती फुगलेला आहे आणि मस्त अशी जाळी पडलेली आहे। तुम्हाला मी आता कट करताना तुम्हाला दिसेलच। तर मी आता ते सगळं त्याच्यावर टाकून घेतले आणि वरून आपल्याला बारीक बारीक चिरून कोथिंबीर टाकायची आणि आता कट करूयात। तर बघू शकता तुम्ही साधारणतः जसं केक होतो ना, बेक
तसा झालेला आहे ढोकळा, मऊसूत झालेला आहे आणि खूप जाळी पडलेली आहे, खूप फुगलेला आहे. तर तुम्ही पीसेस बघू शकता कसे आपलं हे होत आहेत. तर छान असा ढोकळा इथे माझा बनवून तयार आहे. वरून अजून थोडंसं मी तेल टाकते जे उरलं होतं ते, की जेणेकरून मध्ये पण जाईल त्याच्या. तर तुम्ही बघा किती छान असं फुगलेलं आहे. तर इथे ढोकळा बनवून तयार आहे. झटपट होणारी रेसिपी आहे, 10 ते 20 मिनिटामध्ये आणि नाश्त्यासाठी तुम्ही पण करू शकता. तर नक्की ट्राय करा. बाय बाय.